बोंधू अशोक खरातला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। व्हीसी द्वारे खरातला कोर्टासमोर सादर केलं जाईल। लैंगिक शोषणाच्या चौथ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपतेय। नव्या गुन्ह्यांच्या ताब्यासाठी आज अर्ज दाखल केला जाईल, तर एसआयटी पुढील चौकशीसाठी पुन्हा त्याची पोलीस कोठडी मागेल। तपासासाठी अधिक दिवसांची कोठडी मागितली जाणार आहे, तर कोर्टाच्या निर्णयावर पुढील कारवाईचे चित्रही स्पष्ट होईल। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, हा अशोक खरातवरचा कितवा गुन्हा आहे ज्या संदर्भात आज सुनावणी होईल आणि पोलिसांची या दरम्यान युक्तिवादाची भूमिका काय असेल? कस्तुरी, खरं म्हणजे तब्बल 1 महिना झाला अशोक खरात हा कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यामध्ये एसआयटीच्या रडारवर आहेत। कधी पोलीस कोठडीत तर कधी न्यायालयीन कोठडीत, असा एकूण महिनाभराचा कालावधी त्याचा उलटलेला आहे। महत्वाची बाब म्हणजे आजच्या दिवशी देखील चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याची पोलीस कोठडी संपते, त्यामुळे त्याला नाशिकच्या न्यायालयामध्ये व्हीसीद्वारे हजर केले जाणार आहेत। पुन्हा एकदा 5व्या गुन्ह्यासाठी ताबा मिळावा यासाठीचा पत्रव्यवहार देखील एसआयटीच्या माध्यमातून न्यायालयाकडे केला जाणार आहे आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी लागलीच पुन्हा एकदा पोलीस कोठडी 5व्या गुन्ह्यामध्ये मिळावी यासाठीची सुनावणी देखील होण्याची शक्यता आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर खरातचा एसआयटीच्या पोलीस कोठडीतला जो मुक्काम आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। खरातवर आतापर्यंत 15 ते 16 गुन्हे हे वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहेत, त्यापैकी 8 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे आहेत आणि त्या सगळ्या अनुषंगाने तपास जो आहे तो एसआयटीच्या माध्यमातून केला जातोय। 60 दिवसांमध्ये एसआयटीला तपास पूर्ण करून चार्जशीट देखील दाखल करायचं आहे, त्यामुळे तपासाला वेग आल्याचं चित्र आता सध्याच्या घडीला पाहायला मिळते। किरण, धन्यवाद। जेव्हा सुनावणी सुरू होईल त्या संदर्भात देखील तुमच्याकडून अपडेट घेऊ। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।